भाई बहनों, आज की रोटी की घर सदस्य व्यक्तियों के लिए यीशु ख्रिस्तांची मधुर नामाचे सप्रेम नमस्कार. आज की दिने 20 फेब्रुवारी 2025 गुरुवार. पवित्रतेचा पाठपुरावा करा. सर्व लोकांबरोबर शांतता आणि पवित्रता साधा, कारण त्याशिवाय कोणीही प्रभूला पाहू शकणार नाही. इब्री 12:14 पवित्रतेशिवाय विजयशाली जीवन जगणे अशक्य आहे. हे आपल्या विरोधकाविरुद्ध उभे राहण्यासाठी आणि आत्मिक शक्तीवर विजय मिळवण्यासाठी आवश्यक आहे. पवित्रता नसल्यास प्रार्थना करणे किंवा आधाराच्या सामर्थ्याची प्रतिकार करणे शक्य नाही. आणि सर्वात महत्त्वाचे म्हणजे पवित्रता नसल्यास कोणीही देवाला पाहू शकत नाही. बायबल सांगते, धन्य आहेत शुद्ध हृदयाचे, कारण ते देवाला पाहतील. माती 5:8 जसे आपण आपल्या शरीराची स्वच्छता राखतो, तसेच आपल्या हृदयाची पवित्रता राखणे आवश्यक आहे, जेणेकरून आपण देवाची उपस्थितीचा अनुभव घेऊ शकू. आपल्या आत्म्याचे शुद्धीकरण कसे करावे यासाठीच येशूने कल्वारीची क्रूसवर आपले रक्त सांडले. पवित्रतेची सुरुवात क्रूसाची पायथ्याशी होते. आपल्या जीवनात छोटासा पाप जरी आला तरी तत्काळ क्रूसाकडे धावा. घरी पश्चाताप करा. येशूने आपल्या पापाची कबुली द्या आणि पुन्हा असे पाप आपल्या जीवनात येणार नाही याची दृढ प्रतिज्ञा करा. जेव्हा तुम्ही मनापासून पश्चाताप करता, देवा प्रभू कृपाळू असतो आणि तुम्हाला क्षमा करून शुद्ध करतो. प्रभूने आपल्याला पवित्र जीवन जगण्यासाठी आपले वचन दिले आहे. दावीद म्हणतो, धन्य आहेत निष्कलंक लोक जे परमेश्वराचे नियमाने चालतात. स्तोत्र 119:1 पण पवित्रता केवळ बायबल वाचून येत नाही. आपण त्यावर मनन करावे आणि ते आपल्या दैनंदिन जीवनात आचरणात आणावे. स्तोत्रकार विचारतो, एक तरुण आपला मार्ग कसा शुद्ध ठेवू शकता? तुझ्या वचनाप्रमाणे त्यावर लक्ष ठेवला याने. स्तोत्र 119:9 पवित्रतेचा तिसरा महत्त्वाचा मार्ग म्हणजे पवित्र आत्म्याचे मार्गदर्शनाखाली राहणे. केवळ पवित्र आत्मा प्राप्त करणे पुरेसे नाही, तर आपण सतत पवित्र आत्म्याने भरलेले राहिले पाहिजे आणि त्याला आपल्या दैनंदिन जीवनाचे मार्गदर्शन करू द्यावे. पवित्र आत्मा आपल्याला संपूर्ण सत्याकडे नेतो आणि पवित्रतेच्या मार्गावर चालण्यासाठी सामर्थ्य देतो. येशूने पवित्र आत्म्याची मदतीचे वचन दिले. मी पित्याजवळ विनंती करीन आणि तो तुम्हाला दुसरा सहाय्यक देईल, जो सदैव तुमच्याबरोबर राहील, म्हणजे सत्याचा आत्मा. योहान 14:16 परमेश्वराची संताने, तुमचे मनातून सांसारिक विचार दूर करा आणि देवाची आत्म्याने तुमचे हृदय भरून टाका. स्वतःची इच्छाने चिकटून राहू नका, तर देवाची इच्छेसमोर शरण जा. तो केवळ पवित्रच नाही, तर तोच आपल्याला पवित्र करतो. त्यांच्यावर पूर्ण विश्वास ठेवा आणि त्यांची मार्गदर्शनाखाली चालत त्याला प्रसन्न करणारे जीवन जगा. आणखी चिंतनासाठी वचन आणि येशू लोकांना म्हणाला, तुम्ही स्वतःला पवित्र करा, कारण उद्या परमेश्वर तुमच्या अद्भुत कार्य करील. येशाया 3:5 आजच्या बायबल वाचन सकाळी लेवियन 26:27 संध्याकाळी मार्क 2 अध्याय. धन्यवाद.